ते बिघडले तर आपलं चांगलं होणार आहे. त्यांना चितावणी दिली तर आपलं काय राजकीय कोळी असेल किंवा काय असेल तर ते आपल्याला कधी करता येईल. या ठिकाणी नेरळ परिसरातील ह्या सर्व सुजाण नागरिकांनी एक त्यांचा ग्रुप बनवून तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन म्हणून हे एक शिबिर किंवा हा कार्यक्रम आयोजित केला. तो खरंच आगळा वेगळा आहे आणि कौतुकास्पद ह्यासाठी आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होऊन एवढ्या कमी वयामध्येच 9वीच्या ह्याच्यामध्येच तुम्हाला कुठेतरी आपण पुढे काय करायचं ह्याचं मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं. एक सुरुवात आहे त्यांची, परंतु खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी शाळेचं पण कौतुक आहे, कारण मी बऱ्याच वेळा शाळेमध्ये आलेलो आहे कार्यक्रमाला. सतत काही ना काही नाविन्यपूर्व त्यांचा उपक्रम असतो. मुलांना करिअर असेल किंवा गॅदरिंग्स असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, मग ते वक्तृत्व स्पर्धा असेल, असे वेगवेगळे ह्या शाळेमध्ये कार्यक्रम असतात आणि एक सुसंस्कृत शाळा म्हणून ही कुठेतरी आपल्या परिसरामध्ये नाव झालेलं आहे शाळेचं. मला वाटतंय सर तर 24 तास शाळेसाठी वेळ देतात. म्हणजे मी बघतोय त्यावेळी सरांची काय ना काय धडपड चालूच असते. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी म्हणून मार्गदर्शनासाठी मला बोलवलेलं आहे. आता पोलिसांनी भाषण करणे हा एक जमेची बाजू नाही. म्हणजे कुठं ते ह्याच्यात बसत नाही की पोलिसांनी कुठे भाषण करायचं. आमचा कायदा सुव्यवस्था राखणे, हातात काठी घेणे, बंदोबस्त करणे, भाषण शिक्षकांनी वक्तृत्व करणे, बोलणे, त्यांचं स्पीच हे ते